विधान परिषदेच्या जागांसाठी शिवसेनेकडून प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंचं नाव चर्चेत असल्यामुळे आज बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली। फॉर्म बॅगेत आहे, विधान परिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करू, पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव महत्त्वाचे आहेत असं बच्चू कडूंनी म्हटलंय। उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली होती, एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती, पण या विषयावर चर्चा झाली नाही असंही कडूंनी स्पष्ट केलं। पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ अशी प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी दिली आहे। शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली। शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जायला हरकत काय असं म्हणत शिवसेनेमध्ये विलीनीकरणासाठी अनुकूल असल्याचे संकेत कडूंनी दिलेत। आखरी चर्चा झाली पाहिजे। मी काय म्हटलं का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं, पण मी काय म्हटलं की आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे। आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद गेलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू, शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो। म्हणजे आमच्यासाठी ते देवा समान आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना। आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे। माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू। आखरी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये काही गोष्टी आजही लोकांच्या मेसेज का बच्चू कडू गेले म्हणजे काही शब्द आम्ही कानावर पडत नाही शेतकरी शेतमजुराचे अशा बऱ्याच लोकांच्या आम्हाला आलेले मेसेज का बच्चू कडू गेला पाहिजे। हां बरोबर आहे, हे तुम्ही मान्य केलं म्हणून तुमचं धन्यवाद। तर वो ते जे म्हणतं ना जी लढाई असतं ना ती धारदारपणे लढाची, ते बिलकुल ताकदीनं लढू। माझं म्हणणं झालं तर काय हरकत आहे, आपल्या या मातीतली संघटना आहे, सेना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।